नमस्कार, मी स्मिता साबळे, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, मला असे वाटते, की तुम्हाला ही गोष्ट माहिती असायलाच हवी, की ओले नारळ आणि सुके खोबरे यामध्ये आपण जास्तीत जास्त कशाचा वापर केला पाहिजे. हे आहे सुके खोबरे. यामध्ये ऑइलचे प्रमाण वाढलेले आहे, कारण याच्या सुकण्याच्या प्रोसेसमध्ये कोलेस्ट्रॉल जास्तीत जास्त प्रमाणात तयार होते आणि त्याचे ऑइलमध्ये रूपांतर होते. तर ओल्या नारळामध्ये कोलेस्ट्रॉल अजिबातच नसते. आपल्याला यामध्ये दुधासारखा पदार्थ मिळतो आणि हा पदार्थ सुकायला लागल्यानंतर आणि ड्राय स्वरूपात व्हायला लागल्यानंतर त्याचे सुक्या खोबऱ्यामध्ये परिवर्तन होते आणि त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. तुमच्या घरात जर असे पेशंट असतील, की ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच ओल्या नारळाचा वापर करू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत.